हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. रोज अनिकेत सर तुमचं प्रॅक्टिस घेत असतात. आज कोणतरी समोर वेगळं आहे. तर आपलं सेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं माझं इंट्रोडक्शन देते. मी आहे लाईफ कोच प्रणाली आणि मी अनिकेत सरांची जी कोचिंग अकॅडमी आहे त्यामधले फर्स्ट बॅच मधले स्टुडंट आहे. आणि जसं तुम्हाला अनिकेत सरांनी सांगितलं असेल की त्यांचे जे काही कोचेस आहेत त्यांचं सर्टिफिकेशन प्रोग्राम कम्प्लीट झालेला आहे आणि ते तुमचे लाईव्ह प्रॅक्टिस घ्यायचा चान्स ते त्यांना देत आहेत. सो त्याप्रमाणे आज मी तुमचं होपोनोपोनोचं जे डेली प्रॅक्टिस आहे ते मी कंडक्ट करणार आहे. सो चला तर मग. आणि आता सकाळची टाइम आहे त्यामुळे मग बऱ्याच जणांना ऑफिसला जायचं आहे, कुणाला मुलांचे टिफिन तयार करायचे असतील, त्यामुळे आपण अजून वेळ न घालवता आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूयात. ओके, सगळ्यांनी आपले डोळे बंद करा आणि मी एक म्युझिक प्ले करणार आहे. त्या म्युझिकचा आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल तर डोळे बंद करूनच मला थम्सअप करा. ओके, क्लिअर? तुम्हाला सगळ्यांना म्युझिकचा आवाज ऐकायला येतोय? ओके, ग्रेट. चला आपण आता स्टार्ट करूयात. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून तोंडातून रिलीज करा. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रेथ. नाकातून तोंडातून रिलीज करा. वन लास्ट टाइम. टेक अ डीप ब्रेथ. नाकातून तोंडातून रिलीज करा. रिलॅक्स करा. आपल्या पूर्ण शरीराला रिलॅक्स करा. रिलॅक्स युअरसेल्फ. आपण प्रत्येक जण दररोज सफलता हवी आहे म्हणून प्रयत्न करत असतो. पण प्रत्येकालाच सफलता का नाही मिळत? इतका प्रयत्न करून सुद्धा आपण का बरं अटकलो आहोत? लक्षात ठेवा मित्रांनो, भाजीमध्ये मीठ टाकलं नाही तर भाजीमध्ये मिठाची चव येणार नाही. पण भाजीमध्ये जर मिठाच्या जागी तिखट टाकलं तर भाजीला तिखटच चव येईल. तसंच आपण जी कल्पना करू त्याच भावना येतात. जर नकारात्मक विचार करत असू तर आपला नकारात्मकतेवरच फोकस जाणार. आणि जर आपण नकारात्मकतेवर फोकस करू तर आपल्या भावना नकारात्मकच येणार, तणावाच्याच येणार, अपयशाची येणार. आपण जे विचार करू तशीच भावना आपल्या आत येणार. मग जर हे सत्य आहे तर त्या भावना, ते जुने प्रोग्राम आपल्याला बदलायचे तर आहेत. पण त्याचा परिणाम जो आपल्या शरीरात झाला आहे, पहिले त्यालाही हील करणे,
त्याच्यावर उपचार करणे गरजेचं आहे. जसं आपण आजारी पडलो की डॉक्टरकडे जातो, गोळ्या खातो, तसेच आज आपल्या शरीराच्या आतल्या भावना ज्या आहेत त्याने आपल्या आतल्या वातावरणाला दूषित केलं आहे. आपल्याला ते वातावरण सुधारायचं आहे. जसं झाडाला पाणी घातलं नाही तर ते झाड कोमजतं, अगदी तसंच आपलं अंतर्मन देखील कोमेजले आहे. आज त्याला खत, पाणी, पोषण सगळं काही देण्याची वेळ आली आहे. सगळ्यांनी आपल्या कल्पनेमध्ये त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटते की तुम्ही अटकले आहात. थिंक अबाउट एव्हरी सिंगल थिंग. ते सगळं आपल्या कल्पनेत येऊ द्या. आणि फक्त म्हणा, मी स्वीकारतोय. मी स्वीकारतोय हे सगळं. कुठेतरी मीच जबाबदार आहे या गोष्टीसाठी. सगळ्यांनी एक एक गोष्ट बघा. ते पैशाचे इशू, नात्यांचा, शरीराचा, कामाचा ताण तणाव, ते सगळं काही बघा. आता सगळ्यांनी माझ्या बरोबर म्हणायचं आहे. माझं नाव आहे, आपलं नाव घ्या आणि म्हणा, मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेते आहे. मी कबूल करते जे काही माझ्या आयुष्यात घडत आहे त्याला फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे, दुसरं कोणीही नाही. हे सगळे नकारात्मक विचार, नकारात्मक परिस्थिती, नकारात्मक वस्तू यांना कुठेतरी मीच आकर्षित केले आहे. त्यासाठी मी कोणालाच दोषी ठरवत नाही, स्वतःला सोडून. मला माहित आहे, मी जेव्हा स्वतःच्या विचारांना आणि भावनांना कंट्रोल मध्ये आणेन, तेव्हा माझी ऊर्जा शुद्ध होईल आणि माझी ऊर्जा योग्य ठिकाणी लागेल. आज मी माझ्या मनात बघितलेल्या, साचवलेल्या त्या सगळ्या नकारात्मक गोष्टींना मी नष्ट करणार आहे.
त्या सगळ्या अनुभवांना, त्या भावनांना, ज्या अनुभवातून प्रकट झाले आहेत, त्या सगळ्या भीतींना, तणावांना, त्या सगळ्या चिंतांना आज मी पूर्णपणे स्वीकारते आहे. मी पूर्णपणे स्वीकारते आहे. आणि आज मी पूर्णपणे त्या सगळ्या भावना नष्ट करायला तयार आहे. या 4 स्टेटमेंटच्या जोरावरती मी त्या सगळ्या भावना नष्ट करणार आहे. मी माझं आयुष्य बदलणार आहे. माझ्या शरीराला शब्द कळतात आणि शब्दातूनच त्या भावना प्रकट होतात. आणि आज ते शब्द वापरून माझ्या शरीरातल्या वातावरणाला मी बदलणार आहे. मी तयार आहे. मी रेडी आहे. ऑन द काउंट ऑफ 3 सगळेजण माझ्या बरोबर हो पोनोपोनोचे हे 4 स्टेटमेंट म्हणायला तयार व्हायचं आहे. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आता आपण आय एम सॉरी का म्हणतोय? कारण आपण स्वीकारतोय त्या चुका ज्या आपण आत्मसात केल्या आहेत. आपण कृपया क्षमा कर किंवा प्लीज फॉरगिव्ह मी असं म्हणतोय कारण आपण ज्या चुका स्वीकारल्या आहेत त्याचीच माफी मागतोय. आपण कोणाची माफी मागतोय तर स्वतःचीच माफी मागतोय. कारण ती चूक कोणाच्या आत आहे तर ती माझ्या आतमध्ये आहे. आणि मी त्या चुकांचा विचार करून त्या भावनांना जपून मी स्वतःचीच ऊर्जा कमकुवत करतोय. मग मी थँक्यू म्हणते कारण स्वतः जशी नकारात्मकता आकर्षित केली तशीच सकारात्मकता देखील मीच आकर्षित केली आहे. म्हणून मला त्यासाठी स्वतःलाच थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. आणि शेवटी मी स्वतःलाच आय लव्ह यू म्हणून स्वतःवरचं प्रेम आणि विश्वास पुनर्स्थापित करतोय. सो एव्हरीबडी ऑन द काउंट ऑफ 3 सगळ्यांनी माझ्या बरोबर म्हणायचं आहे. 1 2 3. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू.
आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. सगळ्यांनी चेहऱ्यावरती स्माइल ठेवायची आहे. कोणीही हे 4 स्टेटमेंट तणावात म्हणायचे नाही. सगळ्यांनी चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवा. अजिबात चिंता करू नका आणि म्हणा, आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. सगळ्यांनी त्या थँक्यू आणि आय लव्ह यू वर जास्त फील करा. फील करा थँक्यू आणि आय लव्ह यू ला. आपण सॉरी आणि क्षमा कर यावर फोकस नाही टाकायचा. तर आपण थँक्यू आणि आय लव्ह यू वर फोकस टाकायचा आहे. कारण हे 4 स्टेटमेंट आपण स्वतःलाच बोलतोय आणि आपल्या आतली नकारात्मकता बाहेर काढतोय. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. सगळ्यांनी स्वतःला माफ करा. स्वतःला या बंधनातून बाहेर टाकायचं आहे. चेहऱ्यावरती प्रसन्नता ठेवा, विश्वास ठेवा. हे शब्द स्वतःला म्हणताच तुम्ही त्या प्रॉब्लेम मधून ऑटोमॅटिक बाहेर येत आहात. फील करा ते, फील करा. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आता सगळ्यांनी आपल्या शरीराला स्पर्श करा आणि म्हणा, आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू.
आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आता सगळ्यांनी आपल्या कल्पनेमध्ये त्या पैशांचा विचार करा आणि म्हणा, आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आता सगळ्यांनी आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे, आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक यू, आय लव्ह यू. आता सगळ्यांनी माझ्या बरोबर म्हणायचं आहे, माझ्या आत साचून ठेवलेली त्या सगळ्या नकारात्मकतेला मी स्वीकारते आहे, मी कबूल करते आहे. जे काही माझ्या आयुष्यात होत आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच होत आहे. म्हणून आज मी स्वतःचीच माफी मागणार आहे. सगळ्यांनी आपल्या स्वतःलाच म्हणा, कृपया क्षमा कर. आज मी स्वतःला थँक्यू म्हणते, कारण त्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी जे मला अनुभवता आले. सगळ्यांनी स्वतःला थँक्यू म्हणा आणि आज अगदी मनमोकळेपणाने मी आय लव्ह यू म्हणून स्वतःवरचं प्रेम आणि विश्वास पुनर्स्थापित करतेय. सगळ्यांनी आपल्या स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, आय लव्ह यू, आय लव्ह यू. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, होल्ड, नाकातून तोंडातून रिलीज करा. इमॅजिन करा, आपल्या दोन्ही हाताला मॅग्नेट लावला आहे. सगळ्यांनी इमॅजिन करा, आपल्या दोन्ही हाताला मॅग्नेट लावला आहे.
आपले दोन्ही हात आपल्या छातीवरती ठेवा. आपल्या हृदयातली सगळी नकारात्मकता, ते राग, चिडचिड आपल्या मनातून, शरीरातून आपले हात सगळं काही खेचतायत. इमॅजिन करा, आपल्या दोन्ही हातांना मॅग्नेट लावला आहे आणि आपल्या शरीरातले सगळे ताण, तणाव, निगेटिव्हिटी आपले ते दोन्ही हात शरीरातून सगळं काही खेचतायत. आपले दोन्ही हात अगदी जड झाले आहेत, जड झाले आहेत. आपले दोन्ही हात एकमेकांना रब करा. रब करा आपले दोन्ही हात एकमेकांना आणि हात रब करत करत म्हणा, मी माझ्या आत अडकलेल्या त्या सगळ्या नकारात्मकतेचा मी स्वीकार केला आहे. मी त्याला नष्ट करतोय. आणि आता म्हणा, मी हेल्दी आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी प्रेमात आहे, मी सुखात आहे, मी आनंदात आहे, मी मजेत आहे, मी नशीबवान आहे, मी पॉझिटिव्ह आहे, मी कॉन्फिडंट आहे. सगळ्यांनी आपले हात रब करत करत म्हणा, मी पॉझिटिव्ह आहे, मी कॉन्फिडंट आहे, मी अमीर आहे, मी पैशाचं मॅग्नेट आहे, मी जादुई आहे, मी कृतज्ञ आहे, मी एकदम सफल आहे, माझ्या आत जादू आहे, माझ्या आत ती ताकद आहे, माझी क्षमता वाढली आहे, माझ्या आत ती कन्सिस्टन्सी आणि ते डिसिप्लिन आले आहेत, मी फोकस आहे. आज माझ्या आत ते सगळं काही आहे जे मला हवं होतं, सगळं काही मला मिळालं आहे. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून तोंडातून रिलीज करा. सगळ्यांनी आपले हाताला हात रब करा. आपल्या चेहऱ्याला, डोळ्याला आणि मस्तकाला लावा. आता सगळ्यांनी आपला एक हात आपल्या हृदयावरती ठेवा आणि सगळ्यांनी माझ्या बरोबर म्हणा, आज आता या क्षणी मला खूप शांत फील होतंय. माझ्या मनात ते सुख, ते समाधान सगळं काही मला फील होतंय. मी खूप शांत आहे. माझ्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द माझं मन सत्य समजते आणि ते स्वीकारते आहे. सगळ्यांनी म्हणा, माझी रोग प्रतिकार शक्ती मजबूत आहे, माझं शरीर एकदम लवचिक आहे, मी तंदुरुस्त आहे, माझं शरीर एकदम आकारात आलं आहे, मला हवी तशी माझ्या आत पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे जी मला सफलता देणार आहे. माझ्या आतला आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात वाढला आहे. मी कोणत्या पण आव्हानाला अगदी सहजपणे तोंड देऊ शकते, इतकी क्षमता आज माझ्यामध्ये आली आहे. आज माझ्या चेहऱ्यावर ते तेज आहे, माझ्या मनात पॉझिटिव्हिटी आहे, ज्याने मी हसत हसत प्रत्येक कार्य वेळेत आणि यशस्वीपणे पूर्ण करते. माझे घरचे मला समजून घ्यायला लागलेत, माझ्या मनाप्रमाणे वागायला लागलेत. मी खूप नशीबवान आहे. माझ्याकडे एक सुंदर परिवार आहे, मित्र आहेत. माझ्या घरचे मला समजून घेत आहेत, मला प्रेम देत आहेत, मला महत्व देत आहेत, माझी काळजी घेतात, माझं सगळं म्हणणं ऐकतात.
आणि हा बदल मला खूप आवडतोय. माझ्या घरात ती शांतता आहे, ते सुख मला लाभलं आहे. मला नेहमी योग्य वेळी योग्य लोक भेटतात, जी माझी मदत करतात. मला कामाच्या ठिकाणी माझी नवीन ओळख झाली आहे. हा विश्व मला नेहमी मार्ग दाखवतो. मला पुढे जाण्याची संधी एकदम इझिली मिळत आहे. मला नेहमीच सपोर्ट करणारी लोक मिळतात. जेव्हा मला गरज असते, तेव्हा कुठून ना कुठून मला मदत हा विश्व देतच असतो. हा विश्व नेहमी माझ्याकडे लक्ष देतो, माझी काळजी घेतो, मला खूप जपतो. आता पैसा कमवणे माझ्यासाठी अगदी सोपं झालं आहे. माझ्या खिशात नेहमीच गरजेपेक्षा जास्त पैसे शिल्लक असतात. मी बदलले आहे. माझं विश्व बदललं आहे. माझी क्षमता बदलली आहे. माझी आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी अगदी नीट पार पाडते आहे. माझ्या परिवाराच्या, आर्थिक आणि कामाच्या, समाजाच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी एकदम नीट पार पाडते आहे. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. होल्ड. नाकातून तोंडातून रिलीज करा. कल्पना करा, आपल्या डोळ्यासमोर एक दरवाजा आहे. हा साधा सुद्धा दरवाजा नाही, तो सोन्याने आणि हिऱ्याने माखलेला दरवाजा आहे. त्या दरवाजाच्या बाहेर मस्त रांगोळी काढली आहे. दाराला तोरण लावलं आहे. तिथे कोणाचं तरी स्वागत होत आहे. ते स्वागत कोणाचं तरी म्हणजे आपलं स्वतःच स्वागत होत आहे. जसं आपण दररोज कामावरून घरी येतो, तसंच आज आपण खरोखर आपल्या घरात चाललो आहे. आणि आपलं खरं घर म्हणजे आपलं अंतर्मन आहे. आपण उघडतोय तो दरवाजा. हाच तो दरवाजा जो आपल्या अंतर्मनाचा दरवाजा आहे. सगळ्यांनी दरवाजाच्या जवळ जायचं आहे. धक्का मारून तो दरवाजा ओपन करा. हाच दरवाजा म्हणजे आपल्या अंतर्मनाचा दरवाजा आहे. ओपन करा त्या दरवाजाला. आपला दरवाजा पूर्णपणे उघडला आहे. आपण त्या दरवाजाच्या आत शिरायचं आहे. त्या दरवाजाच्या आतमध्ये आपण हळूहळू शिरतो आहे. आपण जसं दरवाजात जाऊ तसं तसं आपल्याला ती धडधड, तो आनंद, ते सुख, समाधान सगळं काही फील होतंय.
फील करा तो आनंद, फील करा ते सुख समाधान. आपल्याला माहिती आहे सगळं काही बदलणार आहे. विश्वास ठेवा. आपल्या अंतर्मनात म्हणा, काहीतरी सुंदर घडणार आहे आज माझ्या बरोबर. काहीतरी सुंदर घडणार आहे आज माझ्या बरोबर. काहीतरी सुंदर घडणार आहे आज माझ्या बरोबर. त्या दरवाजाच्या आत जाताच आपल्याला एक खोली दिसते आहे. त्या खोलीच्या आत एक मोठा विशाल पडदा आहे. त्याच्यामध्ये काहीही मॉडिफिकेशन केले तरी ते सतत सत्य होत आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्या अंतर्मनात आपण जे बदल आणतो त्यामुळे आपले आउटपुट म्हणजेच आपल्या भावना बदलतात. त्या पडद्यावरती आपण काहीही चित्र बघू शकतो, पण पहिले आपल्याला आपल्या मनाचा ताबा घेणं गरजेचं आहे. त्या खोलीमध्ये एक मनाची खुर्ची आहे. त्या खुर्चीत जाऊन बसा आणि आपल्या मनाचा ताबा घ्या. सगळ्यांनी आपल्या माइंड वरती विजय मिळवा आणि त्या खुर्चीवर बसताच म्हणा, मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे. मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे. मी माझं आयुष्य पूर्णपणे नव्याने लिहिणार आहे. आपल्या डोळ्यासमोर तो पडदा आहे. त्याच्यावर आपण आपल्या कल्पनेत आपलं भविष्य बघणार आहोत. लक्षात ठेवा, आपल्या अंतर्मनाला चित्र लवकर कळतं, भावना लवकर कळतात आणि विश्वाला फक्त भावना कळतात. शब्द बोलून, आता आपले शब्द बोलून झाले, ऊर्जा प्रकट केली. आज ते चित्र आपल्या कल्पनेत बघायचं आहे. आपलं आयुष्य हे एका पिक्चर सारखं आहे आणि त्या पिक्चरचे नायक आपणच आहोत, खलनायक नाही. आपणच या पिक्चरचे ऍक्टर आहोत, डिरेक्टर आहोत, प्रोड्युसर आहोत, लेखक आहोत, रायटर देखील आपणच आहोत. मग जसा पिक्चर मध्ये नेहमी हिरो जिंकतो, तसंच माझ्या आयुष्याच्या पिक्चर मध्ये मीच जिंकणार आणि मला हेच कल्पनेत बघायचं आहे. मीच जिंकणार हेच मला कल्पनेत बघायचं आहे. त्या कल्पनेतील ती भावना फील करा, फील करा त्या भावनेला. आज तुम्ही तुमच्या कल्पनेत जिंकला आहात, फील करा ते. आज आता या क्षणी सगळ्यांनी माझ्या बरोबर ते सगळे आपल्या आयुष्यातले जे 4 भाग आहेत, त्या सगळ्या भागातल्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत, ज्या आपल्याला हव्या होत्या, अशी कल्पना करायची आहे. आपल्या आयुष्यातले जे 4 भाग आहेत, हेल्थ, रिलेशन, करिअर, मनी,
या सगळ्या भागातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज मिळाल्या आहेत. कल्पना करा. ऑन द काउंट ऑफ 3, 1, 2, 3, ऍक्शन. सगळ्यांनी बघा, बघा ते सगळं जे काही आपल्याला हवं आहे ते आपल्याला मिळालेलं बघा. आपलं शरीर सुंदर झालेलं बघा. आपण ऊर्जेवान झालोय. बघा, आपली सगळी नाती बदलली आहेत. आपल्याला सगळे समजून घेत आहेत. सगळे आपल्या मनाप्रमाणे वागत आहेत. सगळं काही जसं आपल्याला हवं आहे अगदी तसंच घडत आहे. बघा, सगळ्यांनी आपल्या कल्पनेत बघा ते आयुष्य. एक एक गोष्ट घडलेली बघा. मी थोडा वेळ शांत राहणार आहे. हवं तर सगळ्यांनी आपली इंडेक्स फिंगर प्रेस करा आणि मग बघा आपल्या कल्पनेत. चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवा. या विश्वाला फक्त भावना कळतात. आपल्या मनातलं चित्र बघताना चेहऱ्यावरती ती मोठी स्माईल पाहिजे. कारण या विश्वाला फक्त भावना कळतात. जसं आरसा आपण हसलो तरच हसतो, तसंच आपल्याला पहिला हसायचं आहे आणि मगच तो आरसा हसणार आहे. पहिल्यांदा हसा. आपल्या आतमध्ये अगदी मनापासून हसा. आपल्या पूर्ण बॉडीला इमोशनली ट्रेन करा. मी खूप ऊर्जावान आहे. मी खूप शक्तिशाली आहे. मी खूप भाग्यशाली आहे. लास्ट 1 मिनिट. फील करा ती भावना. तुमच्या आतमध्ये, तुमच्या कल्पनेत ते सगळं काही येऊ द्या जे तुम्हाला मिळालं आहे. फील करा त्या भावनेला. फाय, 4, 3, 2, and 1. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून तोंडातून रिलीज करा. सगळ्यांनी आपल्या वर्तमान काळात परत यायचं आहे. सगळ्यांनी माझ्या बरोबर म्हणायचं आहे, जे मी बघतो ते मी आहे. जे मी फील करतो ते मी आहे. मी माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे. मी जन्म घेतलाय जिंकण्यासाठी. माझ्या सगळ्या इच्छा, सगळ्या आवडीनिवडी याच जन्मी डोळे उघडताच पूर्ण होतील. मला विश्वास आहे. कारण मला फरक पडत नाही ते कसं घडेल, मला माहितीये ते घडणार आहे. कारण मला फरक पडत नाही ते कसं घडेल, मला माहितीये ते मला मिळणार आहे. कारण मला फरक पडत नाही ते कसं घडेल, मला माहितीये ते मला मिळणार आहे. व्हायब्रेट 3, 2, 1 येस. व्हायब्रेट 3, 2, 1 येस. व्हायब्रेट 3, 2, 1 येस. सगळ्यांनी आपल्या हाताला हात रब करा. ऊर्जा जनरेट करा. चेहऱ्याला, डोळ्याला, मस्तकाला लावा. एक मोठा दीर्घ श्वास घ्या.
आणि आपले डोळे हळूच उघडा. सो दॅट्स इट. आपलं आजचं जे पॉवरफुल होपोनोपोनो सेशन होतं ते इथेच एंड झालेलं आहे. आणि प्लीज सगळ्यांनी एक घोटभर पाणी पिऊन घ्यायचं आहे. कारण आपण जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा आपली बॉडी ड्रेन होत असते. त्यामुळं आपल्याला पाणी पिणं गरजेचं आहे. मेडिटेशन झाल्यानंतर तुम्ही 1 घोट 2 घोट पाणी पिणं गरजेचं आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम इन अ पेशन्स. बाय. हॅव अ गुड डे. लक्षात ठेवा मित्रांनो, आता जे आपण होपोनोपोनो मॉर्निंग साठी केलं, आपल्याला तीच पॉझिटिव्ह एनर्जी, तेच पॉझिटिव्ह वर्ड्स आपल्याला दिवसभर त्या पॉझिटिव्हिटी मध्ये राहायचं आहे. निगेटिव्हिटी तर आपल्याला येणारच आहे. आपल्याला निगेटिव्हिटी येऊ नये म्हणून प्रयत्न नाही करायचे. निगेटिव्हिटी आली, ठीक आहे, त्यातून पटकन मूव्ह ऑन करा. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होईल. तुम्ही पॉझिटिव्ह राहायला शिकाल. ठीक आहे. आपण 24 तास फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह नाही राहू शकत. छोट्या मोठ्या गोष्टी अशाच घडत राहतात की ज्याच्यामुळे आपल्याला निगेटिव्हिटी येते, लो फील होतं. पण आपल्याला त्यातून पटकन बाहेर पडणं गरजेचं आहे. बरोबर? ठीक आहे. चला, आजचं आपले सेशन मी इथे सेंड करते. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम इन अ पेशन्स. बाय बाय. हॅव अ गुड डे. थँक्यू.